अध्यक्ष महोदय, मी आज पाण्याची अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, जालन्यामध्ये पत्र द्या, त्यांना लेखी पत्र द्या. हो, अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3. सन्माननीय अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, आज मी माझ्या मतदारसंघातील सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर इकडे लक्ष सभागृहाचं वेधू इच्छितो. 2006 साली मुंबईत बँड्रामध्ये ज्या वांद्रे पूर्व विधानसभेतनं मी निवडून येतो, तिकडे 92 एकर एवढी जमीन ही शिवालिक व्हेंचर्सला 3K स्कीम मधनं क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणून त्यांना देण्यात आली. अध्यक्ष महोदय, 92 एकर पैकी जवळपास 42 एकर ही केंद्र शासनाची आहे. अन्य काही जमीन ही त्यांना देण्यात आली नाही. तरी देखील 2006 साली जो त्यांना लेटर ऑफ इंटेंट देण्यात आला तो तब्बल 30 एकरचा देण्यात आला. आज आपण जे उभे आहोत ते 2025 साली उभे आहोत. 2006 साली ही सुरू झालेली स्कीम 19 वर्षानंतर अजूनही पूर्ण झालेली नाही. किंबहुना उपमुख्यमंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये त्या उत्तरातच त्यांनी जी काही आकडेवारी दिलेली आहे ही जरी आपण खरी मानली तर केवळ 29% लोकांना तिकडे घरं देण्यात आलेली आहेत. म्हणजे अजूनही 70% लोकांना घरं देण्यात आलेली नाहीत 19 वर्ष स्कीम सुरू झाल्याच्या नंतर. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या प्रश्नाच्या आधी जेव्हा उपमुख्यमंत्री महोदयांनी म्हाडाच्या संदर्भात विस्तृतपणे त्यांनी उत्तर दिलं त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मुंबईतील मराठी माणूस हा मुंबईतच राहिला पाहिजे, हे सरकारचं धोरण आहे. अध्यक्ष महोदय, या स्कीम मध्ये राहणारे बहुतांश लोक हे मराठी असून गेले 19 वर्ष हे आता मुंबईच्या बाहेर गेलेत. कोण नालासोपाऱ्यात राहतं, कोण विरारला गेलं, कोण अंबरनाथला गेलं, कोण बदलापूरला गेलं, कोण पार MMR रिजन सोडून गेलं. अध्यक्ष महोदय, या विभागामध्ये जरा मंत्री दोन मिनिटं. अध्यक्ष महोदय, या स्कीम मध्ये जे ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहत आहेत, ट्रान्झिट कॅम्प मध्ये जेव्हा मी माझ्या निवडणुकीच्या प्रचाराकरता गेलो त्यावेळी इतकी वाईट परिस्थिती आहे. मंत्री महोदय, आपण देखील कृपया ऐकावं. लोकांना अक्षरशः ट्रान्झिट कॅम्पची एवढी वाईट परिस्थिती आहे, उंदीर चावतात. एक आजी होती, मी माझं पत्रक त्यांना द्यायला गेलो, त्या म्हणाले पत्रक ठेव बाजूला, आमच्या या ट्रान्झिट कॅम्प मध्ये आम्ही गेले 15 वर्ष राहतोय, इकडच्या पायऱ्या तुटल्यात, इकडे अजिबात कोण बघायला येत नाही, आम्हाला उंदीर चावलेत, आम्हाला त्यामुळे गँग्रीन झालंय, माझा आता पाय कापायला सांगितलंय, अशी वाईट परिस्थिती आहे. 2000 लोक यांच्या झोपड्या तुटल्यात, त्यांना अजूनही तिकडे घरं मिळालेली नाहीत आणि हे आपण आपल्या उत्तरात देखील मान्य केलेलं आहे. हे 2000 लोक, उपमुख्यमंत्री महोदय, माझी आपल्याला देखील विनंती, आपण देखील यामध्ये लक्ष द्यावं. हे जे बाहेर गेलेत, हे बाहेर कधी गेले? 2006 साली, कोण 8 साली गेलं, कोण 10 साली गेलं. त्यानंतर आता त्यांची पुढची पिढी आली, पुढच्या पिढीचं लग्न झालं, त्यांना मुलं झाली. त्यामुळे 2000 जेव्हा आपण झोपडीधारक म्हणतो तेव्हा 2000 × 3 करून चालणार नाही. 2000 × पुढची पिढी आली, त्यांना मुलं झाली, × 5 × 6 करावं लागेल. 10,000 12,000 लोक हे आता विस्थापित झालेले आहेत. अनेक लोकांना भाडी देखील मिळत नाही. प्रश्न घ्या, प्रश्न. नाही, हे सगळं समजावं लागेल तरच. महत्वाचे 2 मिनिटं, 2च मिनिटं मी प्रश्नच घेतोय, मी स्पेसिफिक. हो, त्यामुळे माझा हा प्रश्न आहे की अशी अत्यंत गंभीर परिस्थिती असताना शासन काय करणार? यापूर्वी उपमुख्यमंत्री महोदय जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांची भाषणं आम्ही ऐकली आहेत. क्लस्टर योजना व्हावी याकरता ते अतिशय पोटतिडकीने तेव्हा भाषण करायचे. नंतर मंत्री झाल्यानंतर त्यांनी ते यशस्वीपणे ती राबवली देखील आहे. आज तीच परिस्थिती ही माझ्या मतदारसंघामध्ये आहे. 19 वर्ष होऊन सुद्धा जर आपल्याला त्यांना न्याय देता येत नसेल तर त्या विकासकाला नॉन परफॉर्मन्ससाठी आपण का काढत नाही? माझ्या आधी जेवढे आमदार या सभागृहात निवडून आले प्रत्येकाने हा प्रश्न विचारला, कोणालाही उत्तर मिळालं नाही. माझी विनंती आहे की आपण दिलेल्या उत्तरामध्ये केवळ आकडे आहेत, एवढी घरं मिळाली, एवढे LOI दिले. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, आपण त्यांना का काढत नाही? सरकार हे प्रोजेक्ट का टेक ओव्हर करत नाही? जर सरकारला जमत नसेल तर अन्य SRA प्रोजेक्ट मध्ये जसा तुम्ही को डेव्हलपर नेमता, ज्याची क्षमता आहे असाच